चित्रपटाचा आस्वाद पुणे मुंबईत दिसतात, त्या ठिकाणी फिल्म ग्रुप आणि मूव्ही क्लब आहेत। मात्र विदर्भात चित्रपट रसिकांची संख्या कमी असल्याने विदर्भात सुद्धा नव्या जोमाने चित्रपट रुची आवडली पाहिजे या उद्देशाने नाम फाउंडेशन विदर्भ खानदेश प्रमुख चित्रपट तेरव या चित्रपटाचे दिग्दर्शक हरीश इथाफे यांनी अनेक कलावंतांसोबत संवाद साधला। 11 फेब्रुवारीला कॉलेज ऑफ ॲनिमेशन बायो इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर येथे तेरव या चित्रपटाकरिता संवाद यात्रेचे आयोजन केले होते। यावेळी दिग्दर्शक इथापेसह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलेत। विदर्भात व्यावसायिक नाटकांची चळवळ नाही, मराठी चित्रपट किंवा एकूणच चित्रपट रसिकांची चळवळ म्हणून रुजली नाही। चित्रपट आस्वाद म्हणून पुणे मुंबईकडे जसे फिल्म ग्रुप्स आहेत किंवा मूव्ही क्लब आहेत तसे विदर्भात नाहीत। तशीच सुरुवात कुठून तरी व्हावी म्हणून श्याम पेटेकर लिखित आणि हरीश इथापे दिग्दर्शित चित्रपट तेरव च्या निमित्ताने नाम फाउंडेशन विदर्भ खानदेश प्रमुख चित्रपट दिग्दर्शक हरीश इथापे हे अमरावतीला आले। त्यांना चित्रपटाचा प्रवाह विदर्भात रुजला पाहिजे या विषयावर संवाद साधण्याकरिता रविवारी 11 फेब्रुवारीला कॉलेज ऑफ ॲनिमेशन बायो इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर येथे तेरव चित्रपटाकरिता संवाद यात्रेचे आयोजन केले होते। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विजय राऊत, वक्ता म्हणून तेरव चित्रपटाचे दिग्दर्शक हरीश इथापे, सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोयस्तिया, प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल गवई, प्राध्यापक डॉक्टर चंदू पाखरे, विराग जाखड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले। उपस्थित सर्व मान्यवरांना संविधानाची प्रत पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। तुम बदलो या हम बदले, इस देश का संविधान नहीं बदलेगा, इस देश का संविधान नहीं बदलेगा। छोटा टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। आमच्या हरिजनांना लोकांचा आगमन झालेला आहे, त्यांना विनंती करतो तर रंगमंचावर या। आपण चंदू भैयांचं टाळ्या वाजवून स्वागत करू। मयूर चौधरी या रंगमंचावर तुषार कारंजाचा मुलगा आहे, त्याला असिस्ट केलं। तुम्हाला आई बाबाची शपथ जोरदार टाळ्या वाजवाय। धन्यवाद। या सर्व कलावंतांचा मनापासून कौतुक करतो। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले। दामन गम नहीं होता, आंखों के बरसने का कोई मौसम नहीं होता। दादा, आप दुश्मन के बीच भी महफूज रहते हो, क्योंकि आपके माँ की दुआओं का असर कम नहीं होता, आपकी माँ की दुआओं का असर कम नहीं होता। तर तुम्हाला शुभेच्छा। या चित्रपटामध्ये ज्यांनी काम केलं होतं तिकडे आपण टाळ्या वाजवून स्वागत करावं। मंच पर उपस्थित तेरवा फिल्म के दिग्दर्शक हरीश इथापे, कार्यक्रम के अध्यक्ष हमारे मित्र मार्गदर्शक विजय राउत, हमारे मित्र, हमारे चैनल के कार्यकर्ता, कई इंटरव्यू में जिन्होंने आपको देखा, जैसे प्रफुल्ल गवई, उपस्थित सभी मंच पर आदरणीय और यहाँ पर उपस्थित सभी बंधुगण, बात नाटक से फिल्म तक जिन्होंने नाटक जिसमें शायद रीटेक नहीं होता, एक कठिन परीक्षा से निकलकर फिल्म के दिग्दर्शन तक, फिल्म में रीटेक बहुत होते क्योंकि उसमें संदेश देना होता है, बहुत परफेक्शन चाहिए और जो संदेश समाज को देना चाहते हैं, बहुत फिल्माई किस्मों पे हम रोजाना देखते हैं कई व्यक्तियों के दुख, उनकी तकलीफें रोजाना हमारे नजरों के सामने आती है। एक तकलीफ आती है, दूसरी तकलीफ दिखती है तो हमें लगता है कि इससे उसकी तकलीफ कम है। तो निश्चित ऐसे कार्यक्रम के बहाने भली ना जाए, लेकिन लोगों तक अब संदेश पहुंचा सकते हैं कि हम देश में क्या कर रहे हैं। भली आप पूरे काम धाम के तरफ जाओ, पूरे इसमें जाओ, लेकिन कहीं ना कहीं जो
देश के अंदर लोगों के अंदर इमोशन, जिनकी भावना बसी हुई है, जो आज भी आपके सिर्फ समाज के सहयोगी, उनको आपका पैसा नहीं चाहिए, कोई पैसा नहीं चाहिए, आप सिर्फ उनके सामने खड़े रह जाओ, इतना ही बहुत है। महत्त्वाचा कार्यक्रम आहेच हा, प्रश्नच नाही. डॉक्टर निशा शिंदे एक अत्यंत महत्त्वाचा विषय, लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून माझ्या माहितीतले असलेले दोन महत्त्वाचे म्हणजे श्याम पेठकर, त्यांची नाटककार म्हणून कारकीर्द आमच्या पुढे सुरू झाली, आणि हरीशबद्दल तर यासाठी अभिमान वाटतो की खरं तर त्याचे मोठे बंधू आमचे मित्र, जवळजवळ 82 पासून हरीशला मी पाहिलेलं आहे. आणि आज हरीशची जी आत्ताची जी उडाण आहे, जी झेप आहे, त्या मोमेंटपर्यंत आलेलं आहे. नाटकाच्या फील्डमध्ये पण अत्यंत महत्त्वाचं काम, अत्यंत मैलाचा दगड त्याला आपण म्हणू शकतो, अशा प्रकारचं काम हरीशने केलेलं आहे. आणि बदलत्या काळाप्रमाणे चित्रपट माध्यमांची पण हाताळणी एक नाटकाला चांगल्या पद्धतीने करू शकतो, कारण त्याला बेसिक माहीत असतं, काही टेक्निकल वेगळं पण आहे चित्रपट माध्यम आणि नाटकाच्या माध्यमामध्ये. तर प्रमुख वक्ता म्हणून लाभलेले चित्रपटाचे दिग्दर्शक हरीश इथापे यांनी चित्रपटाविषयीची संपूर्ण माहिती स्पष्ट केली. 13 हा मराठी चित्रपट नागरिकांनी चित्रपटगृहात जाऊन बघावा असे आवाहन सुद्धा दिग्दर्शक इथापे यांनी केले. नमस्कार अमरावतीकर. शेती माती आणि स्त्री सन्मान यावरती भाष्य करणारा 13 हा चित्रपट 8 मार्चला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतो आहे. आपल्या अमरावतीमध्ये सुद्धा तो प्रदर्शित होणार. हा आपला चित्रपट आहे. यामध्ये किरण माने, संदीप पाठक, किरण खोजे यांनी भूमिका केलेल्या आहेत. श्याम पेठकर या नामवंत लेखकांनी याची संहिता लिहिलेली आहे आणि सुरेश देशमाने ज्येष्ठ DOP यांनी छायाचित्रण केलेलं आहे. मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करेल, आग्रह करेल की शेतीमाती आणि स्त्री सन्मानाचा हा विषय असल्यामुळं आपण सगळ्यांनी परिवारासह, नातेवाईकांसह आणि इष्टमित्रांसह हा चित्रपट पाहायला जावं आणि या सन्मानाच्या लढाईत आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. फक्त चित्रपट बघून थांबू नका, तर यावरती भाष्य करा, व्यक्त व्हा. माणसाने व्यक्त होणं गरजेचं आहे. काय चांगलं असेल, वाईट असेल, त्याबद्दलचे विचार आपले सोशल मीडियावरती आपण मांडा. चित्रपटासंबंधीची काय आपली भूमिका असेल ती त्यामध्ये मांडा. आपणही बघा आणि इतरांनी बघण्यासाठी प्रेरित करा, एवढी विनंती आपल्याला करतो. धन्यवाद. कार्यक्रमाला चित्रपट कलावंतांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. नमस्कार रसिक श्रोत्यांनो. आज ॲनिमेशन कॉलेजमध्ये आदरणीय विजय राऊत सर जे प्राचार्य आहेत यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी 13 या चित्रपटाचा संवाद यात्रेचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. याचे दिग्दर्शक हरीश इथापे यांनी आमच्या कलावंतांसोबत संवाद साधला. 8 मार्चला होऊ घातलेला हा चित्रपट जो प्रदर्शित होता आहे, त्यामध्ये आपण भरभरून प्रतिसाद द्यावा. या ठिकाणी एका स्त्रीचा संघर्ष लढा जो तुम्हाला पाहायचा आहे आणि त्यातून नवीन स्त्री कशी जन्माला येते, हे सगळं उत्थान कसं होते, कसा परिवर्तन होते, हे सगळं तुम्हाला पाहायचं आहे. म्हणून तुम्हाला एक आग्रहाची विनंती आहे की या चित्रपटाच्या गृहामध्ये जाऊन आपण चित्रपट पाहावा आणि त्यानिमित्ताने का होईना पण हा एक संवाद यात्रा या ठिकाणी संपन्न झाली. अतिशय सुरेख असं भाष्य हरीश इथापे सरांनी आमच्या या सर्व कलावंतांशी केलेलं आहे. मी मनापासून रसिक श्रोत्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. हरीश इथापे दादांचंसुद्धा आभार व्यक्त करतो आणि आमचे मित्र प्राचार्य विजय राऊत यांचेसुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा विनंती करतो की आपण चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा. धन्यवाद.